राधाकांत नमस्तुते. तप्तकांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर आजच्या भागवत वर्गात आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सर्व वैष्णवांच्या चरणी दंडवत प्रणाम. तर आज आपण बघूया तर आज आपण हरे एकत्र आलोय. कृष्णा माताजी. हरे कृष्ण. सॉरी माताजी, मला खूप लेट झालं जॉईन व्हायला. तर आता असू द्या मातेजी, वेळ झालाय आपला 10, म्हणजे रिकॅपचा वेळ टाइम होऊन गेला आता. हम्म, तर ठीक आता आहे आपण ठीक भागवतच चालू करतोय. हं? बरं बरं, ठीक आहे ठीक हा. आहे माताजी. हरे कृष्ण. तर आपण एकत्र आलोय भागवत श्रवणासाठी. तर ही भागवत श्रवणाची संधी जी आहे ती खूप महत् कृपेने आपल्याला मिळते. तर आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की आपण इस्कॉन म्हणजे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ, याचे आपण ह्या संघात आहोत आपण. तर ही एक अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी. कारण जे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना अमृत संघाचे व्यवस्थापक संस्थापक आचार्य श्रील कृष्ण कृपामूर्ती श्रील प्रभुपाद यांनी हे भागवत आहे ते घराघरात पाठवलं. तर भागवत कथा आपण खूप होतात, खूप ठिकाणी भागवत कथा होत असतात, आपण बघत असतो. खूप ठिकाणी संगीतमय वगैरे भागवत कथा होत असतात. पण खरं तर आणि आपण बऱ्याच ठिकाणी बघत असतो की भागवत लोक घेऊन जातात घरी आणि लाल कपड्यात बांधून ठेवून त्याची पूजा वगैरे करतात. तर ह्या भागवताची पूजा म्हणजे खरं तर त्याचं श्रवण करणं, अध्ययन करणं ही भागवताची खरी पूजा आहे. आणि तर ही भागवत प्रभुपादांनी हजारो लाखो लोकांचं जीवन बदलवलं. आणि हजारो घरामध्ये भागवत हे पाठवलं. प्रभुपादांनी घराघरात भागवतम पाठवलं. तर भागवताच्या शक्तीने आपलं जीवन बदलू शकतं. तर हे भागवत प्रभुपादांनी केवळ भारतातच नाही तर जगभरात, विश्वभरात हे भागवत म्हणजे सगळीकडे पाठवून करोडो करोडो जीवांचं म्हणजे जीवन बदलवलं प्रभुपादांनी. तर अशा ह्या प्रभुपादांकडे आपण प्रार्थना करू, कृपा याचना करू की आणि आम्ही जो आज भागवताचा 13व्या अध्यायातला 50व्या श्लोकावर आम्ही जी चर्चा करणार आहे प्रभुपाद, तुमच्या तात्पर्यानुसार, तर आम्हाला बुद्धी प्रदान करा की आम्ही तुम्हाला जे अपेक्षित आहे त्याप्रमाणे आम्ही ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर भागवत श्रीमद भागवत स्वयं भगवंत आहेत. तर त्या भागवताच्या कथा श्रवण करण्यात आपण जो वेळ देतो, जे स्वतः भगवंत म्हणतात की जे माझ्या कथा श्रवण करण्यात आपला वेळ देतात त्यांच्यासाठी हा संसार बंधनाचं कारण नाही. तर ते या म्हणजे संसारात असूनही मुक्त आहेत, कारण त्यांची बी मती जे भागवत म्हणजे स्वयं भगवंत आहे आणि भागवतात ज्यांची मती आहे ती भगवंतातच मती लागल्याप्रमाणे आहे. तर ज्यांची मती माझ्यात असते हे भगवंताचे वचन आहे. तर त्या कथा म्हणजे जे सतत कथा श्रवण करतात ते संसारात लिप्त किंवा आसक्त होत नाहीत. आणि हे भागवत आपल्याला संसारात अलिप्त म्हणजे लिप्त होण्यापासून वाचवतं. संसाराच्या आसक्तीपासून वाचवतं. जी संसाराची दलदल आहे त्या दलदलीपासून आपलं संरक्षण करतं. म्हणून ह्या भागवताच्या कथा आपण सदैव श्रवण केल्या पाहिजे. म्हणूनच तर आपण नित्यम भागवत सेवा करत असतो. तर आता आपण 50व्या श्लोकाकडे जाऊया. हं? हरे कृष्ण. कोण वाचते श्लोक? वाचू का मी? वाचा वाचा.
निष्पादितं देवकृतं अवशेषं प्रतीक्षते तावत् यूयं वेशध्वं भवेत यावदीश्वरः. भाषांतर. भगवंतांनी देवतांना सहाय्य करण्यासाठी आधीच हवी ती कार्य पार पाडली आहेत. जी उरली आहेत त्यांची ते वाट पाहत आहेत. जोपर्यंत ते या अवनीतलावर आहेत तोपर्यंत तुम्ही पांडवांनी प्रतीक्षा करावी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम माताजी. हरे कृष्ण. तर तात्पर्य कोण वाचते? मी वाचू का? वाचा वाचू का? हरे वाचा. कृष्ण. हरे कृष्ण माताजी. दंडवत प्रणाम. जे असे हरे. भगवंतांशीच नव्हे तर त्यांच्या भक्तांशी द्वेषभाव बाळगतात. जेव्हा त्यांच्याकडून भौतिक जगाचे शासन करणाऱ्या देवांना अत्याधिक त्रास होतो तेव्हा त्यांना सहाय्य करण्यासाठी भगवंत परमेश्वरातील सर्वाधिक उच्च लोक कृष्ण लोक या आपल्या धामातून अवतीर्ण होत असतात. अगोदरच सांगितल्याप्रमाणे बद्ध जीव या भौतिक जगातील साधनांवर प्रभुत्व गाजवण्याच्या प्रबळ इच्छेने प्रेरित होऊन स्वेच्छापूर्वक भौतिक संपर्कात येतात आणि दिसेल त्याच्यावर कृत्रिम स्वामित्व गाजवतात. प्रत्येक क्षण ईश्वर म्हणजे स्वामी होण्याचा प्रयत्न करतो. अशा नकली ईश्वरांमध्ये आपापसात मोठी स्पर्धा लागलेली असते. सामान्यतः अशा स्पर्धकांना असुर म्हणून ओळखले जाते. जेव्हा या जगात असुरांची संख्या वाढते तेव्हा भगवत भक्तांसाठी हे जग नरकासमान होऊन जाते. असुरांच्या अशा प्राबल्यामुळे स्वभावतःच भगवंतांची भक्ती करणारे अजनसामान्य आणि उच्चतर लोकातील देवतांसहित जे शुद्ध भगवत भक्त आहेत असे सर्व संकट निवारणार्थ भगवंतांची प्रार्थना करतात. आणि तेव्हा भगवंत मानव समाजाची आणि अगदी पशु समाजाची दुःस्थिती सुधारण्याकरता स्वतः आपल्या धामातून अवतीर्ण होतात किंवा आपल्या एखाद्या भक्ताची त्यासाठी नियुक्ती करतात. अशी अशांती केवळ मानव समाजातच काय पण देवतांसहित पशु पक्षी आणि इतर अशा सर्वांमध्येच निर्माण होते. भगवान श्रीकृष्ण कंस, जरासंध, शिशुपाल अशांसारख्या असुरांचा वध करण्यासाठी स्वतः अवतीर्ण होतात. युधिष्ठिर महाराजांच्या शासन काळात भगवंतांनी या असुरांचा वध केला. आता ते आपल्याच कुळाचा यादवांचा पूर्ण विनाश करण्याची वाट पाहत होते. हा वंश भगवत इच्छेने प्रगट झालेला होता. आपल्या धामात गमन करण्यापूर्वीच त्यांची या वंशाला आवरून घेण्याची इच्छा होती. नारदांनी येथे विदुरांप्रमाणे सन्निकट आलेला यदुवंशाचा विनाश गुप्तच ठेवला. परंतु अप्रत्यक्ष रूपाने त्यांनी राजा आणि त्याचे बंधू यांना ही घटना होईपर्यंत आणि भगवंतांच्या स्वधाम गमनापर्यंत प्रतीक्षा करण्याचे सांगून त्याचा संकेत दिला. हरे कृष्ण प्रभू. माताजी. खूप छान माताजी. तर आपण या श्लोकात 49व्या श्लोकात आपण काय पाहिलं तर ते पाहू. तर शंकर मोरे प्रभूजीने खूप सुंदर पद्धतीने आपल्याला हा श्लोक समजून सांगितला की भगवान श्रीकृष्ण हेच सर्व भक्षक काळाच्या रूपाने जगातील द्वेषी असुरांचा विनाश करण्यासाठी पृथ्वीवर अवतरले. तर इथं कुठला श्लोक कोट केलाय सांगा बरं, कोणाला लक्षात येतं का? की पहिल्या ह्याच्यामध्ये भगवंतांसाठी कोणता श्लोक कोट केलाय? आता माताजींनी तात्पर्य वाचलं. सर्वाधिक उच्च लोक कृष्ण लोक त्या आपल्या धामातून भगवंत अवतीर्ण होत असतात. परित्राणाय साधूनाम. भगवंत कधी कधी अवतरित होतात तर परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हरे कृष्ण. यदा यदा ही धर्मस्य सुरुवातीची. तर भगवंत हे जगातील द्वेषी असुरांचा विनाश करण्यासाठी पृथ्वीवर अवतरलेत. तर कौरवासारख्या शिशुपालासारख्या असुरांचा विनाश करून पांडवांसारख्या धार्मिक लोकांची राज्यस्थापना करायची आहे भगवंतांना. म्हणून भगवंत अवतरित झालेत. तर आधी आपण शब्दाची फोड बघूया आणि मग नंतर आपण भाषांतरातून तात्पर्यात जाऊया. तर निष्पादितम म्हणजे पूर्ण केले, देवकृत्य म्हणजे देवतांच्या तर्फे करण्याचे कृत्य, अवशेषम उरलेले, प्रतीक्षते म्हणजे वाट पाहत आहे, तावद तोपर्यंत, युयुम सर्व पांडव, अवेक्षेहे म्हणजे लक्ष वेधून प्रतीक्षा करा, भवेत म्हणजे असेल, यावद जोपर्यंत, इह या लोकी आणि ईश्वर म्हणजे भगवान. तर भगवंतांनी देवतांना सहाय्य करण्यासाठी आधीच हवी ती कार्य पार पाडली आहेत.
जी बाकी आहेत त्यांची ती वाट पाहत आहे. जोपर्यंत ते या अवनी तलावर आहेत तोपर्यंत तुम्ही पांडवांनी प्रतीक्षा करावी. असं कोण कोणाला सांगतंय बरं? कोणाच चाललाय हा संवाद? नारद मुनी युधिष्ठिर महाराजांना सांगतायत. सांगतायत, हा बरोबर. तर युधिष्ठिर महाराज चिंतातूर झालेत. आणि त्यांना ते नारद मुनी समजवतायत की तू हे चिंता करू नकोस, ही सगळी चिंता ही मोहामुळे आहे. तर भगवंतांनी काय सगळं कार्य केलंय, बऱ्यापैकी कार्य केलं. म्हणजे काय, महाभारताचं युद्ध वगैरे केलंय, असुरांचा नाश केलाय. आता फक्त एक कार्य राहिलंय असं ते म्हणतायत. तर भगवंत ह्या पृथ्वी तलावर कशासाठी येतात? तर धर्मांची स्थापना करण्यासाठी येतात. तर आपल्याला एक शास्त्रात उदाहरण येतं, म्हणजे भगवद्गीतेत वगैरे उदाहरण येतं की शेतकरी जसं शेतामध्ये बी पेरला ना की तृण आलं की ते तृण उपटून टाकतो, हं? का तर पीक चांगलं यावं म्हणून. तसं भगवंत ह्या सगळ्या असुरांना, द्वेषी असुरांचा संहार करतात. आणि भगवंत हे सतचित आनंदमय आहेत, पण असुरांचा संहार करण्यासाठी ते काळ रूपात अवतरले आहेत. जसं की भगवंत हे सतचित आनंद रूप आहेत. तर आपण नेहमी एक मांजरीचं उदाहरण घेत असतो. मांजरीच्या तोंडामध्ये तिचं भक्ष्य म्हणजे उंदीर असतं, आणि त्याच मांजरीच्या तोंडामध्ये तिचं पिल्लू असतं. तर त्या पिल्ल्याला किती म्हणजे एकदम निवांतपणा वाटतो की नाही, आनंद वाटतो, माझी आईने मला स्पर्श केलाय वगैरे. तर त्याला भीती वाटत नाही पिल्लाला. पण त्या उंदराला काय वाटतं? तो काळ आहे. तसं भगवंत हे आपल्या भक्तांसाठी एकदम प्रेमळ आईप्रमाणे आहेत. म्हणजे अभक्त द्वेषी असुर आहेत, त्यांच्यासाठी ते काळाप्रमाणे आहेत. तर युधिष्ठिर महाराजांच्या राजकारभाराच्या वेळी भगवंतांनी सर्वच असुरांचा नायनाट केला होता. पण भगवंत आता त्यांचे पृथ्वीवर अवतरित होण्याचे कार्य म्हणजे भगवंतांनी जवळजवळ पूर्णच केले कार्य. तर ते यदुवंशाच्या नाशासाठी थांबले. पण नारद मुनी आणि हे म्हणजे आता सांगत नाहीयेत म्हणजे युधिष्ठिर महाराजांना की काय ती तर भाषांतरामध्ये आले बघा, की भगवंतानी हवी ती म्हणजे सर्व कार्य आधीच करून ठेवलीत, आणि जी बाकी आहेत तर ती त्यांची वाट पाहत आहेत. म्हणजे बाकीचं कार्य काय? तर यदुवंशाचा विनाश करायचा आणि भगवत धामात जायचं. आता भगवंत धामात परत जायची वेळ भगवंताची झाली आहे. त्यामुळं ते पण माग आपण बघितलं बघा, विदुरजी पण सगळं यात्रा वगैरे करून येतात, आणि युधिष्ठिर महाराज विचारतात, तुमची यात्रा कशी झाली, तुम्ही कुठे कुठे गेला, द्वारकेला गेला होता का, तुम्ही भगवंतांना भेटलं का वगैरे, असे तो प्रश्न विचारतात युधिष्ठिर महाराज. तर त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देतात विदुर महाराज. पण भगवंत स्वधामात गेले हे ते सांगत नाही. ते सांगितल्यावर युधिष्ठिराला दुःख होईल. तर ही दुःख होईल म्हणून ते पण ती गुपित ठेवतात, सांगत नाहीत. तसं नारद मुनींना पण माहित आहे. नारद मुनी तर कसे त्रिकाल दृष्टी आहे त्यांना, पण ते क्लिअर सांगत नाहीयेत त्यांना. का तर त्यांना आता अजून ते म्हणजे चिंतातूर आहेत, दुःखी आहेत. अजून मी हे सांगून अजून त्यांचं दुःख मी कसं काय वाढवू असं त्यांना वाटतंय, म्हणून ते सांगत नाही. तर शास्त्रानुसार एखादी गोष्ट खरी असेल तर ती आपण जर ती ऐकून जर दुःख होत असेल, तर आपण ती गोष्ट खरी असली तरी ती गोष्ट आपण सांगितली नाही पाहिजे. असं म्हणतात की आता समजा एखाद्या स्त्रीचा पती सैन्यात आहे आणि ती गर्भवती आहे, आणि त्या स्त्रीला जर तुझा युद्धामध्ये पती वारला किंवा मारला गेला, शहीद झाला वगैरे, असं तिला जर अचानक ती गोष्ट सांगितली तर तिला धक्का बसेल, तिथं अवर्षण वगैरे होईल. तर त्या अशा घटना घडत असतात. म्हणून काही गोष्टी म्हणजे खऱ्या असल्या तरी त्या गोष्टी स्पष्ट म्हणजे सांगायच्या नसतात, आणि काही गोष्टी काळांतराने ते कळतच असतात. हं. थोडा काळ गेला की ते आता हे भगवंत स्वधामात गेले हे कळणार आहे. तर हे आपलं नारद मुनी किंवा विदुरजी म्हणतात की माझ्या थ्रू जाऊन ह्यांचं दुःख नको वाढवायला. आपल्या मार्फत एखादी गोष्ट सांगून आपण इतरांना दुःख देऊ नये. तर हा मेसेज आपल्याला ह्यातनं मिळतो, की आपण कोणती पण गोष्ट इतरांना आपल्यामुळे त्रास होऊ नये. तर भगवद्गीतेमध्ये 17 पॉइंट
15 श्लोक येतो बघा. आहे का भगवद्गीता? काढा बरं. अनुद्वेगम करम वाक्यम. आहे माताजी, काढलंय. सापडला मग माताजी? हो माताजी, हो. वाचा बरं. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. हरे कृष्ण. तात्पर्य पण वाचा. ओके, भाषांतर तात्पर्य वाचा. चालेल. सत्य, प्रिय, हितकारक आणि इतरांना क्षुब्ध न करणारे शब्द बोलणे आणि नियमितपणे वेद पठण करणे यांना वाचिक तप असे म्हणतात. तात्पर्य: इतरांचे मन क्षुब्ध होईल असे शब्द मनुष्याने बोलू नये. अर्थात गुरु आपल्या शिष्याला उपदेश देण्याकरिता सत्य बोलू शकतात, परंतु अशा गुरूंनी आपले शिष्य नसलेल्यांना त्यांचे मन क्षुब्ध होईल अशा रीतीने बोलू नये. ही वाचिक तपस्या आहे. या व्यतिरिक्त मनुष्याने निरर्थक बोलू नये. शास्त्रसंमत बोलणे हीच आध्यात्मिक क्षेत्रातील बोलण्याची पद्धत आहे. मनुष्य जे सांगतो त्याच्या पुष्टीकरिता शास्त्रातील प्रमाणे तात्काळ त्याने उद्धृत केले जाते पाहिजे. त्याच वेळी असे बोलणे हे कर्णमधुर होते. अशा आध्यात्मिक चर्चेद्वारे मनुष्याला सर्वोच्च लाभ प्राप्ती होऊ शकते व त्यामुळे तो समाजाची उन्नती करू शकतो. वेद हे अमर्याद आहेत आणि मनुष्याने त्यांचे अध्ययन करणे आवश्यक आहे. यालाच वाचिक तप असे म्हटले जाते. हरे कृष्ण. तर आपल्याला नारद मुनी आणि विदुरजी हेच सांगत आहेत की आपण कसं बोललं पाहिजे. आणि वाचिक तप काय आहे. तर आपल्यामुळे इतरांना दुःख होऊ नये, एखाद्याच्या दुःखाला आपण कारणीभूत होऊ नये, त्याची वाटेकरी होऊ नये, दुःख देण्याचे आपण वाटेकरी होऊ नये असं ते सांगत आहेत. तर या श्लोकात धीरतेने भगवंताच्या योजनेचे अनुकरण करा, कारण भगवंत देवतांना सहाय्यता केली आहे भगवंतांनी. हवी ती कार्य त्यांनी पार पाडली आहेत. महाभारताचं युद्ध झाले, सर्व असुर मारले गेलेत. आता जे बाकीचं कार्य राहिले त्याची तुम्ही वाट पहा. यदुवंशाचा विनाश म्हणजे होणार आहे. आणि सगळे म्हणजे त्यांचे जे भगवंताचे पार्षद त्यांनी सोबत आणलेत त्यांच्या परिवारातले, तर ते आता सगळे गोलोकात जाणार आहेत. तर तोपर्यंत आपण ह्या अवनी तलावर पांडवांनी प्रतीक्षा करावी. कारण भगवंत गेले भूलोक सोडून की पांडवांनी पण इथं थांबण्याची आवश्यकता नाही असं नारद मुनी म्हणजे अस्पष्टपणाने सांगत आहे. कारण तुम्ही एकमात्र भगवंतांचे भक्त आहात किंवा भगवंताशिवाय भक्त राहू शकत नाही. जिथं भक्त आहेत ते तिथेच भगवंत असतात आणि भक्त सुद्धा एक क्षणही भगवंतापासून जगू शकत नाही. तर तुम्ही म्हणजे चिंता का करता आहात. तर युधिष्ठिर महाराजांना नारदजी सांगत आहेत की तुम्ही माझे काका गेले, त्यांनी काय खाल्लं काय पिल्लं असं भौतिकवादी व्यक्तीप्रमाणे तुम्ही शोक करू नका. तुम्ही भगवंताचे पार्षद आहात असं युधिष्ठिर महाराजांना ते सांगतायत. तर जे भगवंतांचे म्हणजे असुर आहेत, जे भगवंतांशी द्वेष करतात किंवा भगवंतांच्या भक्ताची पण द्वेष करतात, तेव्हा भगवंतांना सहन होत नाही आपल्या भक्तांचं कुणी म्हणजे त्रास देत असेल, तर तेव्हा भगवंत अवतार घेतात. तर जो नकली ईश्वर म्हणजे जे असुर आहेत, जे द्वेषी आहेत, ते स्वतः ईश्वर बनण्याचा प्रयत्न करतात आणि स्पर्धा करतात. मी मोठा माझ्यापेक्षा. तर ह्या म्हणजे जे असुराचं वर्णन आहे ते भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायात आहे बघा. 16व्या अध्यायातला 13, 14 आणि 15 श्लोक. हरे कृष्ण. तर त्याचं तात्पर्य वाचता का माताजी? कितवा माताजी, कितवा श्लोक, कितवा अध्याय? 13वा श्लोक नाही 16वा श्लोक, त्याचं 13 आणि 14, 15 त्याचं फक्त भाषांतर आणि भाषांतरच वाचता. अध्याय कितवा आहे? अध्याय 16वा. 16तला किती? दैवासुर संपाद विभाग योग. तर त्या अध्यायात भगवंतांनी खूप सुंदर पद्धतीने असुराचं वर्णन केलेलं आहे. असुरी प्रवृत्तीचे लोक कसे असतात, स्वतःच ईश्वर बनण्याचा प्रयत्न करतात.
किती नंबर श्लोक महाराज? 13, 14, 15. अच्छा 13 सापडले का? 14. मीच वाचते, ओके, हा, सापडला सापडला माताजी. हा, वाचा. असुरी मनुष्य. हो हो. इदमद्य मया लब्धमिमं प्राप्से मनोरथम. वाचू, फक्त भाषांतर वाचा. अच्छा, ओके. हो. आसुरी मनुष्य विचार करतो की आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेन. हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उत्तरोत्तर वाढेल. हा माझा शत्रू आहे आणि मी त्याला मारले आहे आणि माझे इतर शत्रूही मारले जातील. मी सर्वांचा ईश्वर आहे. मीच भोक्ता आहे. मी परिपूर्ण, बलवान आणि सुखी आहे. माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नातलग असलेला मीच धनाढ्य मनुष्य आहे. माझ्यासारखा बलवान आणि सुखी इतर कोणीही नाही. मी यज्ञ करेन, मी दान देईन आणि याप्रमाणे मी मौज मजा करेन. अशा प्रकारे आसुरी लोक अज्ञानाने मोहित झालेले असतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर हे आसुरी लोकांचं वर्णन आहे. तर पूर्ण अध्याय खूप सुंदर पद्धतीने तुम्हाला वेळ मिळाल्यावर ते वाचा, म्हणजे लक्षात येईल की प्रभुपाद काय सांगत आहेत. आसुरी लोकांची लक्षणं. तर ह्या आसुरांमध्ये नेहमी स्पर्धा असते, तू मोठा की मी मोठा. हो, त्यांनी गाडी घेतली तर त्याच्यापेक्षा महागडी मी गाडी कशी घेईन, अशी त्यांची नेहमी स्पर्धा चालत असते. पण वैकुंठात किंवा गोलोक जाण्यासाठी स्पर्धा नाहीये. मी 20 माळा केल्या, मला स्वर्गात जायचंय, 25 माळा केल्या, त्यांनी 50 माळा, असं भक्तामध्ये एवढी अशी स्पर्धा नसते. तर तिथे जाण्यासाठी आपल्यामध्ये नम्रता, सहनशीलता, ह्या दैवी गुणाची आवश्यकता, हे गुण आणायची आपल्याला गरज आहे. खरं तर आसुरांसारखी स्पर्धा करायची नाही. जरी स्पर्धा केली तरी ती म्हणजे हेल्दी स्पर्धा असली पाहिजे. तर आपल्याला खरं तर वैकुंठात किंवा गोलोकात जायचं असेल तर स्पर्धा करायची गरज नाही, तर आपल्याला ह्या दैवी गुण आपल्यामध्ये आणण्याची आवश्यकता आहे. जेव्हा बली महाराजांपासून इंद्राला वाचवण्यासाठी भगवंत केव्हा केव्हा अवतरित होतात, तर त्यांनी वामनदेवाचा अवतार घेतला. प्रल्हादाला वाचवण्यासाठी त्यांनी नरसिंह देवाच्या अवतारात आले. तर भगवंत आपल्या धामातून भक्ताचं संरक्षण करण्यासाठी येतात. पृथ्वी माता ब्रह्मदेवाकडे जाते तेव्हा म्हणजे संरक्षण करा म्हणून, ते तेव्हा पण येतात पृथ्वी महाराजांच्या अवतार घेऊन. तर भगवंत ज्या कारणासाठी भगवंत अवतरणित झालेत, तर ते आता कारण पूर्ण झालेलं आहे. महायुद्ध झालेलं आहे महाभारताचं, आणि सर्व जो असुर आहेत त्या असुरांचा संहार झालेला आहे. तर आता भगवंत आपल्या यदुवंशासहित या वंशाला आवरून घेण्याची इच्छा होती त्यांची, आणि हे सगळं हिंट अप्रत्यक्ष रूपाने नारद मुनी हे हिंट देत आहेत पांडवांना, म्हणजे त्यांची मानसिकता तयार करत आहेत. तर आपल्याला म्हणजे एखादी खूप प्रिय व्यक्ती आहे आणि जर तिचा अचानक मृत्यू झाला किंवा ती व्यक्ती आपल्याला अचानक सोडून गेली तर आपल्याला धक्का बसतो. तर पांडवांना भगवंत खूप प्रिय आहेत, आणि त्यांना जर अचानक कळलं की भगवंत हे भूतल सोडून गेलेत तर ते त्यांना सहन होणार नाही. म्हणून ते अप्रत्यक्ष रूपाने म्हणजे नारदजी त्यांना शीट देऊन त्यांची मानसिक तयारी करत आहेत. तर भगवंत म्हणजे आता स्वधामात जाणार आहेत, तोपर्यंत आपण प्रतीक्षा करा, असे संकेत नारदजी देत आहेत. पूर्वी सूर आणि आसुर हे वेगवेगळ्या देशात राहत होते. तर ह्या श्लोकातून आपण काय घेऊ शकतो, आपल्यासाठी काय आहे मेसेज, प्रभुपाद आपल्यासाठी काय मेसेज देत आहेत. तर पूर्वी कसं राम अवतारात वेगवेगळ्या देशात होते. म्हणजे रावण श्रीलंकेत होते आणि राम इकडे भारतात होते, भारतवर्षात. तर वेगवेगळ्या आसुर एका म्हणजे देशात आणि देव एका देशात असं होतं म्हणजे भगवंत. पण द्वापार युगात ते एकाच फॅमिलीत आले, एका कुटुंबात, कंस आणि मामा, कृष्ण आणि कंस. पण आता ही आसुर आपल्या ह्या कलियुगात एकाच शरीरात आलेत, एकाच मनात. तर सूर आणि असुर हे एकाच शरीरात निवास करत आहेत, सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार. तर हे दोन असुर आपल्या सोबत आहेत, तर आपण शांत जीवन कसं जगणार.
सकारात्मकतेचे बीज असं रोवायचं की आपल्या मनात 24 तासात आपल्या मनात जवळजवळ 60,000 विचार येतात. तर त्यातले 80% जे विचार आहेत ना ते नकारात्मक विचार येतात. म्हणून 1 मिनिट जो आपण म्हणजे विचार धरून ठेवतो डोक्यात, तर तो विचार आपल्याला टिकत असतो. म्हणून जे वाईट विचार आहेत, नकारात्मक विचार आहेत ना, तर त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करायचं, ते मनात धरून ठेवायचं नाही, त्याच्यावर विचार करायचा नाही. तर युधिष्ठिर महाराज एकदा म्हणजे युधिष्ठिर महाराज त्यांचे गुरु आणि दुर्योधनाचे गुरु त्यांना सांगतात, ही माहितीच आपल्या सगळ्यांना, की एखादा असा मनुष्य घेऊन ये, तुझ्यापेक्षा जो चांगला व्यक्ती आहे तो घेऊन ये, असं युधिष्ठिर महाराजांना सांगतात. तर युधिष्ठिर महाराज सगळीकडे फिरतात, तर त्यांना एकही व्यक्ती सापडत नाही त्यांच्यापेक्षा चांगली. आणि म्हणजे नकारात्मक विचाराची, पॉझिटिव्ह विचाराची, असं ह्यातनं आपल्याला सांगतायत की. आणि दुर्योधनाला सांगतात की एक वाईट व्यक्ती म्हणजे चांगली व्यक्ती घेऊन ये, त्याला सांगतात त्यांना वाईट व्यक्ती घेऊन ये. तर त्यांना एकही वाईट व्यक्ती मिळत नाही आणि दुर्योधनाला एकही चांगली व्यक्ती मिळत नाही. तर हे आपण बघू शकतो की हे आपण सतत पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे, भगवंताच्या लीला स्मरण केला पाहिजे, तरच आपलं मन हे पॉझिटिव्ह विचारामध्ये राहील. हे आसुरी विचार आपल्या मनात येणार नाहीत. निगेटिव्ह विचार म्हणजे हे आसुरी विचाराप्रमाणेच आहे. तर आपण नेहमी आपलं मन काय करतं, कधी भूतकाळात जातं, कधी भविष्य काळात जातं, ते वर्तमान काळात टिकतच नाही. म्हणून आपण नेहमी वर्तमान काळात आपण राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तर एक स्टोरी येते, आपलं मन कसं भूतकाळात आणि भविष्यकाळात रमत असतं. एकदा श्रीकृष्ण आणि विश्वकर्मा यांचा संवाद चालू होता आणि भगवत सांगत होते की तुम्हाला अशी द्वारका नगरी बनवायची आहे की या नगरीच्या खिडक्या आणि द्वारे अजिबात गोकुळ नगरीकडच्या म्हणजे गोकुळाच्या दिशेने उघडल्या नाही पाहिजे. तर तेव्हा विश्वकर्माला प्रश्न पडतो की भगवंताचं बालपण तर एवढं गोकुळात गेलं, एवढ्या सुंदर सुंदर लीला तिथं घडल्या, आणि भगवंत का बरं असं सांगत आहेत, म्हणून विश्वकर्मा विचारतात. तेव्हा भगवंत म्हणतात, गोकुळ माझा भूतकाळ होता आणि त्या आठवणी मला आता अजिबात जायचं नाही, तर त्याच्या उलट मला भविष्याचा वेध घेत वर्तमान काळात जगायचं आहे. आपण भूतकाळात रमतो, भविष्याचा वेध न घेता भविष्यकाळातील चिंता सतावतात आपल्याला. म्हणून आपण सतत वर्तमान काळात जगलं पाहिजे आणि जे मनात हे निगेटिव्ह विचार येतात ते आपले थांबतात. आपण जर वर्तमान काळात रमलो, आता काय करायचं आणि भविष्याची आपण योजना केली वर्तमान काळात राहून, तर आपण ह्या मनात येणाऱ्या निगेटिव्ह रूपी असुरावर आपण विजय मिळवू शकतो. तर आपण पुढचा श्लोक घेऊया का? हरे कृष्ण. चालेल किती वाजले? माताजी. घ्या ना माता. चालेल माताजी, चालेल. छोटे आहेत ते घेऊया. छोटच. कोण वाचते श्लोक? वाचा माताजी. वाचू माताजी. हरे कृष्ण. श्लोक नंबर 51. धृतराष्ट्रः सभार्या गांधार्याच स्वभार्यया दक्षिणेन हिमवत ऋषीनामाश्रमं गतः. भाषांतर. हे राजा, तुझे चुलते धृतराष्ट्र, त्यांचे बंधू विदुर आणि त्यांची म्हणजे धृतराष्ट्राची पत्नी गांधारी हे सर्वजण हिमालय पर्वताच्या दक्षिण बाजूस गेले आहेत. तेथे थोर थोर ऋषींचे आश्रम हे आहेत. हरे कृष्ण. तात्पर्य. हरे कृष्ण. वाचू माताचे तात्पर्य. 2 तुळचे. दुसरं कोण वाचते का? त्यांना पण द्या की चान्स. ओके. हरे कृष्ण. वाचू का मी? हा, वाचा माताजी. तात्पर्य. शोकातूर झालेल्या युधिष्ठिर महाराजांचे सांत्वन करण्यासाठी नारदांनी प्रथम तात्विक दृष्टिकोनातून विचार मांडले आणि नंतर आपल्या दिव्य दृष्टीने त्यांच्या चुलत्यांच्या भावी हालचाली जाणून घेऊन त्यांचे ते वर्णन करू लागले. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर शब्दाची फोड बघू आपण ह्या श्लोकाच्या. तर धृतराष्ट्र सह बरोबर भात्रा आपला भाऊ विदुर, गांधारी सुद्धा, च आणि स्वभार्यया आपली पत्नी, दक्षिणेनं दक्षिण दिशेला हिमवत हिमालय पर्वताच्या
ऋषीना ऋषीचे, आश्रम आश्रमाकडे, आश्रयार्थ गतः गेला. तर हे भाषांतर, हे राजा तुझे चुलते काका विदुर, धृतराष्ट्र, गांधारी हे सर्वजण हिमालयाच्या बाजूस गेले आहेत, जेथे थोर थोर ऋषीचे आश्रम आहेत. तर शोकातुर युधिष्ठिर महाराजांना नारद मुनींनी मागील श्लोकात तात्विक दृष्टिकोनातून विचार मांडून समजवण्याचा प्रयत्न केला. 44व्या श्लोकात सांगतात की हे राजा, आत्मा चिरंतन सत्य आहे, देह नश्वर आहे, देहाबद्दलचा स्नेह मोह सोड, ही जी चिंता आहे ती सोडून दे, आणि तू भगवंताचं चिंतन कर, एकमेव भगवंताचं चिंतन कर, असं ते मागील श्लोकात सांगतात. तर हे अज्ञानामुळेच आपण मी माझं या शरीरासंबंधी जे अज्ञान आहे तर त्यात आपण अडकून पडतो. तुझे चुलते माझ्याशिवाय त्यांचं संरक्षण कोण करेल? जो स्वतःच काळ सर्पाच्या मुखात आहे तो दुसऱ्याचं संरक्षण कसं बरं करू शकेल? तर खरं तर भगवंतच सगळ्या जीवाचे संरक्षण आहेत. तर आपण मागच्या श्लोकात बघितलं की जीवो जीवस्य जीवनम, एक जीव दुसऱ्याचा अन्न आहे. मग भगवंत हेच एकमेवाद्वितीय आहेत. म्हणून आपण एकमेव भगवंतांचाच आश्रय घेतला पाहिजे. तेच भगवंत सर्वभक्षक काळाच्या रूपाने पृथ्वीवर अवतरित झाले आहेत. त्यांची लीला ते संपन्न करून म्हणजे हे सगळं तत्वज्ञान त्यांनी मागच्या ह्या श्लोकात सांगितलेलं आहे. आणि ते मग दिव्य दृष्टीने त्यांच्या हालचालीचं वर्णन करत आहेत. की धृतराष्ट्र हे सर्वजण हिमालयात दक्षिण बाजूस गेले आहेत. आणि तर हेच तेच सांगत आहेत की तिथं हिमालयात थोर थोर ऋषी तिकडं तपस्या करत आहेत. तर तिकडे सगळ्या ऋषींचे आश्रम आहेत आणि तिकडं तपस्या करण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. म्हणून तुझे काका काकी सगळे विदुरजी, धृतराष्ट्र, गांधारी माता हे सगळे हिमालयात दक्षिण बाजूला गेलेले आहेत. तर तू काही काळजी करू नको, असं ते युधिष्ठिर महाराजांना सांगत आहेत. तर आता आपण 52वा श्लोक घेऊया. या श्लोकात एवढं काही नाहीये. तर हरे कृष्ण. वाचा माताजी, ज्यांनी वाचलं नाही त्यांनी वाचा. 52वा श्लोक वाचा. हरे हरे कृष्ण. कृष्ण. वाचा. वाचा वाचा माताजी. भूतोऽभि सप्तभिर्या वै स्वधूर्णी सप्तधा व्यधात् सप्तानां प्रीतये नाना सप्तश्रोत पर्पचक्षते. येथे सप्तर्षींच्या प्रसन्नतेसाठी गंगेने स्वतःच्या प्रभाचे 7 विभाग केले आहेत. त्या कारणे त्या क्षेत्राला सप्तश्रोत असे म्हटले जाते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर ह्या श्लोकाची शब्दाची फोड आहे. स्त्रोतभी प्रवाहाने सप्तभी 7 या जी नदी वय निश्चितपणे स्वधूर्णी 52 गंगा नदी सप्तदा 7 विभागात व्याधात निर्माण केले. सप्तनाम 7च्या प्रीतये संतोषासाठी नाना विविध सप्तस्रोत 7 उगम विचक्षते या नावाने प्रसिद्ध आहे. तर पवित्र गंगा नदी ज्या ठिकाणी 7 प्रवाहात विभागली गेली आहे त्या क्षेत्राला सप्तस्रोत असे म्हणतात. गंगा नदीचा प्रवाह 7 म्हणजे विभागात म्हणजे विभागला गेलाय, 7 प्रवाहात विभागला गेलाय. तर हा सप्त ऋषींच्या समाधानाकरिता, त्यांच्या संतुष्टीकरिता. तर हे सप्त ऋषी कोणते कोणते आहेत? तर कश्यप ऋषी, आत्री ऋषी, वशिष्ठ ऋषी, विश्वामित्र, जमदग्नी, गौतम आणि भारद्वाज हे सप्त ऋषी आहेत. तर या श्लोकात ह्या सप्त ऋषीच्या संतुष्टीसाठी ह्या गंगा नदीचं 7 प्रवाहामध्ये विभागणी करण्यात आली असं सांगितलेलं आहे. तर ह्या गंगा नदीचं प्राकट्य कसं झालं ते आपण बघूया. तर भगीरथ हा इक्ष्वाकू वंशाचा एक महान राजा होता. त्याने खूप तपश्चर्या करून ही गंगा नदी पृथ्वीवर आणली. त्यांच्या म्हणजे जे पूर्वज होते सगर पुत्र, जे 60,000 पुत्र होते, त्यांना कपिल मुनीने शाप दिला होता. शाप देऊन त्यांना भस्म केलं होतं. तर त्यांना मोक्ष मिळावा म्हणून
भगीरथाने खूप तपस्या करून ही गंगा नदी पृथ्वीवर आणली. आणि गंगा नदीचा वेग खूपच प्रचंड होता. जेव्हा शिवजींना म्हणजे प्रार्थना केली, शिवजींसाठी पण म्हणजे त्यांनी तपश्चर्या केली आणि शिवजींना प्रार्थना करून की गंगेचा तर खूप प्रवाह मोठा आहे, तर तिला नियंत्रित करा म्हणून त्यांनी प्रार्थना केली. तेव्हा शिवजींनी ही गंगा आहे ती आपल्या म्हणजे जटेत धारण केली आणि त्या गंगा म्हणजे शिवजीच्या जटातून उगम होतो म्हणून त्या नदीला जटाशंकरी असे पण एक नाव आहे ह्या गंगेचं. तर हिमालयाच्या पर्वतातून उगम पावलेली ही गंगा नदी प्रमुख नदी आहे. गंगोत्री हिमनदीतून तर भागीरथी, अलकनंदा या नद्यांचा पण उगम होतो. देवप्रयाग येथे या नद्यांचा संगम होतो. या गंगा पवित्र नदीमुळे कोट्यवधी जीवांना पाणी मिळते. या नद्या उत्तराखंडातून वाहतात. तर ही पवित्र गंगा नदी तर ह्या नदीच्या किनारी इथे गेलेले आहेत. तर ह्या गंगा नदी जे उत्तराखंडातून वाहते, त्या गंगा नदीच्या किनारी ऋषिकेश, हरिद्वार हे पवित्र स्थळ आहेत. तर आपण म्हणजे तिथंच हे कुंभमेळा वगैरे पण भरतो ना, तर तिथं दिव्य म्हणजे हिमालयातून बरेच साधू संत येतात स्नानासाठी गंगेच्या. तर ही अशी पवित्र गंगा नदी आहे. तर ह्या गंगा नदीला अजून भरपूर म्हणजे बरेच नाव आहेत. गंगेला शुभ्रा म्हणतात, सप्तेश्वरी म्हणतात, निकिता, भागीरथी, अलकनंदा, विष्णुपदी अशा वेगवेगळ्या नावाने तिला ओळखलं जातं. तर ही नदी भगवंतांच्या चरणातून निघते म्हणून हिला विष्णुपदी पण एक नाव आहे. तर ही नदी स्वर्ग, पाताळ, पृथ्वी तर अशा तिन्ही लोकातून वाहत असते. तर या नदीत स्नान केल्याने सर्व पापे धुतली जातात आणि मोक्ष मिळतो. म्हणून आपण हिंदू सर्वजण ह्या म्हणजे नदीमध्ये स्नान करतात. आणि हिंदू धर्मात म्हणजे मृत व्यक्तीच्या अस्थी, राख वगैरे पण इथं विसर्जन करतात गंगा नदीमध्ये. तर ते तसं केल्यामुळं मुक्ती मिळते त्या जीवाला, म्हणून आपल्या हिंदू धर्मात गंगेमध्ये अस्थि विसर्जन करतात. तर हरिद्वाराला स्वर्गाचे द्वार असे पण म्हणतात. आता जिकडं हे युधिष्ठिर म्हणजे गांधारी माता आणि धृतराष्ट्र वगैरे गेलेत ना, त्या दिशेलाच हे हरिद्वार वगैरे तिकडच आहे. तर ह्या हे गंगेच्या म्हणजे ह्याच्यातच येतं हे पण हरिद्वार वगैरे. हे खूप प्रसिद्ध धार्मिक स्थळे आहेत. तर इथं हिमालयातील महान महान आत्मे स्नान करण्यासाठी येतात. तर आम्ही मागे यात्रेला गेलो होतो. तर ही गंगेची एवढी म्हणजे आरती खूप सुंदर पद्धतीने तिथं होत असते. ते आरती पाहण्यासाठी एवढे पर्यटक तिथे येतात ना, नावा गच्च भरलेल्या असतात गंगेच्या प्रवाहामध्ये. नदीतच सगळे नावेमध्ये बसून ही सुंदर आरती म्हणजे पाहण्याचा एक सोहळाच असतो तो. खूप सुंदर पद्धतीने तिथं आरती होते. ते गंगा नदीचं सगळं तट वगैरे सुंदर पद्धतीनं सजवतात फुलांनी वगैरे. आणि ती आरती पण एवढ्या सुंदर पद्धतीने अशी फिरवत असतात ना, ते खूप म्हणजे बघायला खूप सुंदर असतो सोहळा, छान वाटतो. सगळे जवळ 7 जण 9 जण वगैरे असे असतात, 11 जण वगैरे, आणि ते एकदम एका तालीमध्ये सगळे छान आरती करत असतात. तर ही आरती पाहण्याचा पण एक खूप म्हणजे सुंदर सोहळा असतो. आणि ही आरती रोज संध्याकाळी होत असते. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये 7 माता आहेत. तर गंगेला पण माता असं म्हणतात. भूमी माता, धात्री, गुरु माता, गोमाता, गंगा, तुळशी, तर अशा ह्या 7 माता आहेत. तर किती वेळ झालाय का आपला? हरे कृष्ण. पावणे अजून 11 वाजले, पावणे 11 अजून वेळ आहे 10 मिनिटं 15 मिनिटं. हं. तेच म्हणलं वेळेच्या पुढे नको जायला. तर एकदा काय होतं माहिती का, आता ह्या गंगे संदर्भातच एक स्टोरी मला आठवली. तर मी सांगते. आपला गंगेचा विषय चालू आहे त्या श्लोकात गंगेविषयी खूप छान माहिती सांगितलेली आहे. तर एकदा अकबर आणि बिरबल हे दोघं फिरायला निघालेले असतात. आणि फिरायला गेले असतात तेव्हा तिथं रस्त्यामध्ये एक तुळशीचं झाड दिसतं. तुळशीचं झाड दिसल्या उशीर बिरबल पटकन जातात आणि तुळशी मातेला दंडवत करतात, वाकून नमस्कार करतात नम्रतेनं. तर तेव्हा अकबर विचारतो की तुम्ही काय केलं? तुम्ही म्हणजे कोणाला प्रणाम केला? तर बिरबल म्हणतात की
तुलसी मैया ही माझी माता आहे, तुलसी माता आहे. तर मग अकबराला राग येतो आणि ते लगेच ते झाड उपटून फेकतो. हं? तुमच्या हिंदू धर्मात अशा किती माता आहेत? हं? असं तो म्हणजे बिरबलाला विचारतो. आणि मग बिरबलाला तेव्हा एक युक्ती सुचते, की ह्या तुळशी मैयाचा म्हणजे पौधा ह्याने उपटून टाकला ना ह्या अकबराने, तर आता ह्याला एक युक्ती सुचते आणि त्यांना अकबराला धडा शिकवायचा असतो. तर मग ते असंच पुढे चालत असतात आणि मग रस्त्यामध्ये परत एक झाड दिसतं. हं? त्या झाडाला काय म्हणतात, आमच्याकडे तर चुरचुरीचं झाड म्हणतात. बिच्छुपती, हिंदीमध्ये बिच्छुपती म्हणतात त्याला. म्हणजे त्या झाडाला हात लावला की खाज येते. तर ते झाड दिसतं तेव्हा बिरबल म्हणजे मुद्दाम त्या झाडाला दंडवत करतात. हं? आणि जय हो मेरे बाप असं म्हणतात. मग अकबराला खूप राग येतो. ते झाड ते अकबर ते पण झाड ते दोन्ही हाताने ते उपटून टाकतो. आणि मग अकबराच्या दोन्ही हाताला खूप खाज यायला लागते. आणि मग आता वैतागतो तो आणि ज्या तो दोन्ही हाताला म्हणजे त्या झाडाला हात लावल्यामुळे त्या दोन्ही हाताला खूप खाज येते. आणि त्या हाताने जो जिकडं खाज वळला तिकडं पण त्याला खाज यायला लागते अकबराला. तेव्हा अकबर म्हणतो आता काय करायचं, मला तर खूप खाज येते, हे काय खाज थांबेच ना. म्हणजे खूप त्रास व्हायला लागतो बिरबलाला. मग तेव्हा बिरबल म्हणतो म्हणजे तुम्ही आईला उपटून टाकलं ना, म्हणून हे जो बिच्छुपती आहे तो बाप आहे. त्या बापाला खूप राग आला म्हणून तुम्हाला ही शिक्षा दिली असं तो म्हणतो. आणि मग बिरबल म्हणतो बाबा जे झालं ते झालं, माझ्याकडून अपराध झाला, पण आता ह्याच्यावर काहीतरी उपाय सांग. तेव्हा बिरबल म्हणतो उपाय आहे, पण तुम्हाला अजून माझ्या मातेकडे जावं लागेल. अकबर म्हणतो ठीक आहे चल लवकर, कुठली माता असेल तिकडे चल मला घेऊन, असं तो म्हणतो. मग ते पुढे जातात, तिथं गाय असते, गोमाता. मग अकबर बिरबलाला म्हणतात तुम्ही विनंती करा ह्या गोमातेला की तुम्ही औषध द्या, असं विनंती करा, तेव्हा ही गोमाता तुम्हाला औषध देईल. मग तेव्हा ते जे गाईचं शेण असतं ते अकबराच्या जिथं जिथं खाज येते तिथं सगळीकडे ती लेप करतात त्या गोमातेच्या शेणाने. मग अकबर म्हणतो आता हे लेप केला त्यामुळे माझी खाज तर खरं थांबली, पण आपण आता महालात असंच जायचं का? तेव्हा अकबर म्हणतो नाही बादशहा, आमची अजून एक माता आहे जी वाहत असते, गंगा माता आहे. तर हर हर गंगे बोलो, जय गंगा मैया की जय असं बोला आणि तुम्ही स्नान करा, उडी मारा गंगेमध्ये आणि पवित्र व्हा. मग अकबर स्नान करून फ्रेश होतो आणि गंगा मातेला नमन करतो. बिरबल म्हणतो महाराज आमच्या इकडं तुलसी माता, गोमाता, गंगा माता या जगतजननी आहेत. ह्या म्हणजे भेदभाव न करता या सर्व माता सगळ्या जगाचं कल्याण करत असतात. त्या कुठलाच भेदभाव करत नाहीत. यांना जो मानतो त्यांनाच हिंदू म्हणतात. तर ही आपली हिंदू संस्कृती आहे, सभ्यता आहे. तर हिंदू हा संप्रदाय नाही, तर ही एक संस्कृती आहे. गो, गंगा, गीता, गायत्री या सर्वांचा आपण सन्मान केला पाहिजे. तर हे खरे आपले सनातन धर्माचे स्तंभ आहेत. तर ह्यांचा आपण आदर केला पाहिजे, ह्यांचा प्रणाम केला पाहिजे. तर हे असं हे गंगे माताविषयी एवढी माहिती मिळाली. तर हरे कृष्ण, आपला वेळ झालेला असेल तर आपण थांबूया. हरे कृष्ण. काही चुकलं तर क्षमा करा, जमेल तेवढं मी प्रयत्न केला. कोणाला काही प्रश्न किंवा काय ऍड करायचं असेल तर करू शकता. खूप छान सांगितलं माताजी. हरे कृष्णा. तर गंगेचे जे सप्तस्रोत आहेत ना, हम्म त्याबद्दल काय माहिती आहे का तुम्हाला माताजी? ते माझ्या तर नोट्स मध्ये थोडेसे काही इथंच दिलं की सप्तस्रोत प्रवृत्ती आहे, सात हम्म, स्त्रोत ऋषींच्या हम्म. संतुष्टीसाठी केले म्हणून. हा, तर एक लेक्चर होतं ना, त्याचे नोट्स मला आढळले आता. हम्म त्यामध्ये सप्तस्रोतांची नावं सांगितली, की जसं नाही का तुम्ही सांगितली नावं, वेगवेगळी नावं आहेत गंगेला. हम्म भागीरथी, त्यानंतर मंदाकिनी, अलकनिंदा, हम्म विष्णुपदी, पिंडर. निक- यानुसार त्यांनी ऍक्च्युली विभाग केलेले आहेत. ते थोडेसे मला आढळले म्हणून मी थोडं शेअर करतो. हा वेळ शुभ्रा आहे म्हणून. नावं दिली त्यांनी. हा. तर भागीरथी आणि अलकनंदा यांचा हम्म जो नाही का एक विशेष जिथं संगम होतो,
तो एक भाग आहे याचा आपल्या गंगा नदीचा. तर देवर्षी नारद यांनी तपस्या केलेली आहे. त्यानंतर देवप्रयाग म्हणून म्हणलं जातं, हा एक भाग आहे देवप्रयाग. तिथे अलकनंदा नाव आहे तिथे गंगा नदीचेच, तो एक भाग आहे. परत रुद्रप्रयाग एक आहे विभाग, ज्यामध्ये सप्तस्रोतामध्ये तो येतो. त्यामध्ये मंदाकिनी आणि अलकनंदा यांचा संगम आहे. तिथे नारद मुनी तपस्या करायचे किंवा संगीत वादन करत असायचे. त्यानंतर पुढे पिंडर आणि अलकनंदा ह्या दोन्हींचा संगम आहे तिथे, तो एक विभाग आहे. अलकनंदाचं गंगेचं विभाजन झाल्यानंतर तिथं स्वतः कर्ण यांनी काय केले होते, तपस्या केली होती. त्याचबरोबर पार्वती मैयाने सुद्धा तपस्या तिथे केलेली आहे. त्यानंतर आहे नंदप्रयाग, तिथेच तो विभाग आहे नंदप्रयाग म्हणून. पुढचा आहे विष्णुपदी किंवा विष्णुप्रयाग सुद्धा म्हटलं जातं, ज्यामध्ये धौली गंगा आणि अलकनंदा असा तिथे संगम आहे. अशा प्रकारे हे सप्तस्त्रोत यांची नावं मला भेटली, ती थोडी शेअर करावीशी वाटली. तर हे गंगा नदीने तिथे सप्त ऋषींसाठी हे विभाजन केलं होतं, त्यांच्या विशिष्ट साधनेसाठी, तपश्चर्या करण्यासाठी. त्याला पुढे विशिष्ट नावं पडली आणि ते एक नाही का प्रयागासारखं किंवा एक पवित्र स्थान हे बनलेलं आहे. यावरून आपल्याला महात्म्य समजतं गंगा नदीचं, की गंगा नदी ही किती पवित्र आहे, जी भगवंतांच्या चरणातून आली आणि त्यानंतर हे सर्व तिन्ही लोकांना ही पवित्र करत असते. विविध माध्यमातून, मार्गातून विविध नावं तिला मिळालेले आहेत. त्याचे एक वर्णन मला आढळलं, ते शेअर केलं. हरे कृष्ण. हरे भक्तिरसामृत महाराजांचं पण खूप सुंदर प्रवचन आहे. त्यात म्हणजे बरीच माहिती आहे प्रभूजी, पण ह्या वेळेमध्ये तेवढं काय ऍडजस्ट झालं नाही. जेवढं वेळेत ह्या बसेल तेवढं मी पॉइंट काढले. तर हे आता तुम्ही वर्णन सांगितलेलं त्या लेक्चर मध्ये आहे सगळं. हो, ठीक आहे. सगळ्यांनी ओके. ऐकलं भक्तिरसामृत महाराजांचं लेक्चर ह्या विषयावरचं. छान. हरे कृष्ण. अजून कोणाला काय ऍड करायचंय? हरे कृष्ण माताजी. हं. मला हे विचारायचं होतं, तुम्ही सात माता सांगितल्या ना, तर त्यापैकी 3 समजल्या. एक तुलसी माता, एक गौ माता आणि एक गंगा माता. तर बाकीच्या 4 कुठल्या आहेत? गीता, भगवद्गीतेला पण माताच म्हणतात ना. हो. तुलसी माता. नाही, हे आता आहे तुलसी माता, गौ माता आणि गंगा माता. एकच मिनिट सांगते मी, मला पण पूर्ण. गुरुमाता. गुरुमाता असते, राजमाता एक, धात्री, राजाची पत्नी, हं, जमीन आहे, आणि आपली आई एक ती अशी. आई एक, भूमाता एक आहे. झाले का? ब्राह्मण पत्नी. तेच गुरुमाता, ब्राह्मण पत्नी एकच. आणि भूमीला पण, पृथ्वीला पण माता म्हणतात. हो आई, हो. आई आणि दाई. दाई म्हणजे धात्री. दाई म्हणजे नाही कळलं मला. सिस्टर, नर्स, धात्री म्हणतात तिला. काय परत सांगा. माता, हो, माता. गुरुमाता, धात्री. धात्री म्हणजे काय तेवढं सांगा ना. धात्री म्हणजे नर्सला पण माताच म्हणतात. आता आपण नर्स म्हणतो, सिस्टर सांभाळ म्हणतो, करणारी असं तर म्हणलं पूर्वी जातं. ते धात्री म्हणायचे, म्हणजे सांभाळ करणारी किंवा बाळणपण करणारी असं. ती दाई, दाई वगैरे म्हणतात ना, तिला पण माता म्हणतात. हा, मराठीत सुईण म्हणतात तिला. ते आता नर्स म्हणतात हल्ली. अच्छा. झाले का? गोमाता, हो, गंगा माता, तुलसी माता. हरे कृष्णा. वर्षा माताजी, हरे सगळ्यांना कृष्णा. ट्रेनिंग करायची घाई आहे. तर आता आपण थांबूया. हो हो हो, हरे कृष्णा. मी रिकॅप रिमाइंड करते. तर सोनाली माताजी आणि ह्या माताजी देणारच नाहीयेत रिकॅप सध्या, हे होईपर्यंत, गौरी गणपती संपेपर्यंत. तर माताजी तुमचाच टर्न आहे.
तर सोमवारी तुमचा रिकॅप येईल आपला. आता मी उद्या देऊ का? आणि म्हणजे शुक्रवार, शनिवार आणि रविवार सुट्टी असेल हम्म. आणि सोमवारचा रिकॅप तुम्ही द्या. ठीक आहे. चालेल मॅम. माताजी मी देऊ का? हरे कृष्णा. स्मिता माताजी देते. चालेल माताजी, द्या तुम्ही, हरे ते कृष्ण. ठीक राहील. कारण आज क्लास माताजींनी घेतलाय तर रिकॅप तुम्ही द्या, हरकत नाही. चालेल माताजी. हरे कृष्ण. चालेल माताजी. हरे कृष्णा. चला तर धन्यवाद. मग आता आपण शुक्लीला माताजींना धन्यवाद देण्यासाठी हरे कृष्ण महामंत्र म्हणूया ते आणि तुला 3 वेळा हरी बोल करूया. प्रार्थना करा माझ्यासाठी. कृष्ण हरे हरे कृष्णा कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 बोल हरी बोल हरी हरी बोल. हरी बोल. हरी बोल. खूप धन्यवाद. हरे कृष्ण. धन्यवाद. सगळ्यांच्या चरणी दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम माताजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. प्रभूजी तुम्ही होस्ट आहात, तुम्हालाच क्लास एंड करावा लागेल.